नमस्कार मित्रांनो. मी आज आलेलो आहे उरुळ कांचन केसरी मैदानात. या ठिकाणी फुटबॉलकरांचा नंबर आलेला आहे. किती गटात पळाला? 24 मध्ये 8 नंबर तासा. पायरा कुठला होता इथे? देवाची उरुळ ती महत्वाच्या कसा पळाला कसा? बैल पळला पण कडे नसल्यामुळं पब्लिकला आता ह्याच्या माग कुठं बोलायला आहे? अजून बोलायला नाही. गट्टू फायनल मध्ये झालेला. आता पुढचं काय नियोजन करायचं मैदान असं की पुढं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फुटबॉलकरांचा डमरू मैदानात आलता. त्या गट क्रमांक 24 मध्ये पळाला आणि कडणी होता त्याच्यामुळेच घासाघाशीत झाला. करांचा बादशाह आलेला आहे. तर किती गटात पळाला बादशाह? 44 मध्ये 4 नंबर तासा पळाला. काय झालं गटात काही थोड्या होऊन गेली गाडी आपली. आणि डमरूचं काय झालं? डमरूची गाडी नाही बसली आपली. ती पण गाडी मी नाही का तो बैल थोडा कमी पडला. पायरा कुठला होता? पायरा इथला वडकीतला. आता इथून पुढचं नियोजन काय माहिती? इथून पुढचं आता मैदान पडेल तसं नियोजन. मैदान बघून रानबीन बघून तसं नियोजन पुढचं. आजचं हे मैदान कसं झालं? चांगलं झालं मैदान. आयोजकांनी चांगलं मैदान घेतलं. ड्रायव्हर कोण होता चल गाडी माहिती पण ड्रायव्हर माळेगावचा होता. इथून माग कुठे गटात बसली गाडी? हो बसली ना. बिवरीला मुळशीला बऱ्याच ठिकाणी गट काढलेले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुटबॉलकरांचा बादशाह 44 गटात पळाला आणि गटाला थोडीशी वेळ घासाघाशीत उतरला. आज उरुळी कांचन मैदानात या ठिकाणी अजय गेगे यांचा पाखऱ्या मैदानात आलेला आहे. किती गटात पळाला गाडी? 14 मध्ये. काय झालं गाडी? 14 वासरू पूर्ण नाही. वासरू पूर्ण नाही. पहिरेच होते आपल्याला. इथून माग काय बोलायला? गुलाल नाही. वासरच नाही भेटत आपल्याला. म्हणजे पायरा भेटत? हा पायरा भेटत. वासरू गाडी बांधून पडते. आदत आहे का? ना आता दुसरं आहे. इथून पुढचं काय नियोजन मैदानात? नियोजन पायरा झाले वासरू राहणार. सुट्टी कोण करतो पाहिजे? सुट्टी मी करतो स्वतः. ड्रायव्हर पण असतो गाडी? ड्रायव्हर आपले ते किरण जाधव आपले. तुम्हाला इथून पुढच्यासाठी बेस्ट ऑफ धन्यवाद. उरुळी कांचन मैदानात आज या ठिकाणी यवतकरांचा आमदार मैदानात आलेला आहे. किती गटात पळाली गाडी? गाडी पळाली 14व्या गटात. काय झालं? गाडी वाईच नाही का बैलाची साथ नाही भेटली. वासरात थोडी नाही का ताकद कमी पडते आमच्या. त्यामुळे वाईच थोडी गाडी मागे राहिली. काय विषय नाही. काय पायऱ्याचा काय प्रॉब्लेम? पायऱ्याचा प्रॉब्लेम येतो. आताशी नवीन उतरलोय आम्ही क्षेत्रात. इथून माग गट काढले? इथून माग नाही. आता शेजाचं तिसरं मैदान आहे. तिसरं आहे का? अजून बरीच मैदानी खेळायच्या. आता पुढले किती मैदानात पडायचं? कुठले पुढचं नियोजन ते सुप्याच्या मैदानात नियोजन चालू आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मैदानात. धन्यवाद.